परिचयाचे आणि आमच्या समाजाचे भूषण सन्माननीय रवींद्रजी शिशवे साहेब, जे स्वतः आयपीएस आहेत, तसेच या कार्यक्रमानिमित्त उपस्थित संतोषजी कदम साहेब, जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, महेंद्रजी मडवी साहेब, जे भिवंडीचे अध्यक्ष आहेत, आणि डॉक्टर उज्ज्वला मॅडम आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय डॉक्टर बंधू आणि भगिनी, सगळ्यात पहिले तर आज ही तो कोरोनाचा काळ आपण सगळे विसरू शकत नाही. ती परिस्थिती, तो काळ, आणि त्या परिस्थितीत त्या काळात आपण सगळ्या डॉक्टरांनी एक देवदूत म्हणून बनून जे काही काम केलं, त्या कामानिमित्त आज देखील भिवंडीकर असो, ठाणेकर असो, महाराष्ट्र असो, सगळ्यांना अभिमानास्पद आपण सगळ्या डॉक्टरांनी काम केलं, आणि म्हणून सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि अभिनंदन देखील करतो की आपण खूप छान काम त्यावेळेस सगळ्यांनी केलं, जबाबदारीने काम केलं. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणखी एक योगायोग आहे की आज महात्मा ज्योतिबा फुले यांची 132वी जयंती आहे, आणि त्या जयंतीनिमित्त त्यांना देखील आदरांजली वाहतो. तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आज आपल्या भगिनी तिथं स्टेजवर बसल्या किंवा समोर देखील आहेत, जे डॉक्टर आहेत किंवा अनेक क्षेत्रात, सगळ्या क्षेत्रात आज माता भगिनी आपल्याला दिसतात. आणि मला तरी वाटतं त्याचं श्रेय हे आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना द्यायला पाहिजे. आणि कदाचित महात्मा ज्योतिबा फुले या भूमीत जन्माला आले नसते तर सावित्रीबाई देखील त्या कदाचित काम करू शकले नसत्या, परंतु त्यांनी त्यांना प्रोत्साहित करून, मदत करून त्यांना या सगळ्या बाबतीत, स्त्री शिक्षणाच्या बाबतीत प्रोत्साहित केलं. आणि म्हणून आज आपण सगळ्या ठिकाणी पाहतो, सगळ्या क्षेत्रात आपल्या माता भगिनी या अग्रेसर आहेत. आज समर्थपणे त्यांच्या कुटुंबाचा भार देखील त्या सांभाळत आहेत. आणि म्हणून आजच्या दिवशी तो एक चांगला योगायोग आहे. मी सगळ्या डॉक्टरांना एवढंच विनंती करेन, कारण मी काय सूचना करू शकत नाही, आदेशही देऊ शकत नाही, परंतु सगळ्या डॉक्टरांना विनंती करेन, आपण निश्चिंतपणे वर्षानुवर्ष जी आपली अविरत सेवा चालू आहे, ही सेवा अखंडित चालू ठेवा. अनेक ठिकाणी जे काही छोट्या मोठ्या घटना घडतात, अशा घटना या घडत असतात कारण ते अपवाद असतात. अपवाद म्हणा किंवा ते ऍक्सिडेंटल घटना असतात, ज्या खरं म्हटलं तर व्हायला नको आहे. प्रत्येक डॉक्टर, मलाही कल्पना आहे, डॉक्टर हा पेशंटचा 100% प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु कधी कधी गैरसमजुती जे प्रकार होतात, ते प्रकार आपण जास्तीत जास्त टाळण्याचाही प्रयत्न करू. परंतु तुम्ही निश्चितपणे काम करा. या क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी माझी असेल, माझ्यापेक्षा महत्वाची शिशुसाहेब असतील, यांची जिथे इथं मदत लागेल, आम्ही सगळी मंडळी तुमच्या सोबत राहू. कारण तुम्ही आमच्या सोबत नसला तर आम्हीच नाही राहू, म्हणून आम्ही तुमच्या सोबत सदैव राहू.